लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट मार्च प्लस एप्रिल महिन्याचा हप्ता होणार वाटप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब टाकणार सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पैसे। आज आहे 1 मे आणि आज आहे महाराष्ट्र दिन व कामगार दिन। सर्व महाराष्ट्र राज्यातील सर्व नागरिकांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा। महाराष्ट्र दिन स्पेशल आजची अपडेट आलेली आहे। आज स्पेशल गिफ्ट वाटप होणार। आज होणार स्पेशल असा बोनस वाटप। लाडक्या बहिणीला 100% आता पैसे जमा होणार आहेत। नमस्कार, 1 मे 2026 आणि 2 मे 2026 लाडकी बहीण योजनेसंदर्भात आतापर्यंतची जबरदस्त ऑथेंटिक अशी स्पेशल अशी अपडेट आलेली आहे। लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी खुशखबर आहे। लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। आता प्रत्येक लाडकी बहीण खुश होणार आहे, कारण की लाडक्या बहिणीसाठी गुड न्यूजच अशी जबरदस्त आलेली आहे। लाडक्या बहिणीला मिळणार आहे मार्च हप्त्याचे 1500 रुपये सोबत एप्रिल हप्त्याचे 1500 रुपये। मार्च महिना संपला तरी पैसे मिळाले नव्हते, एप्रिल महिना संपला तरी पैसे मिळाले नव्हते। आता लाडक्या बहिणीसाठी डबल अपडेट आहे, डबल खुशखबर आहे। तर लाडक्या बहिणीला आता डबल हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे, डबल हप्ता वाटप केला जाणार आहे। किंग मेकर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केली आहे मोठी घोषणा। त्यांनी लाडक्या बहिणीला खूप मोठे आश्वासन दिलेले आहेत। महाराष्ट्र राज्यातील लोकप्रिय नेतृत्व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळेस ते पाठीमागे ज्यावेळेस ते मुख्यमंत्री होते, म्हणजे माजी मुख्यमंत्री होते, त्यावेळेस त्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती। आणि किंग मेकर पॉवरफुल असे पॉलिटिशियन आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब। ठीक आहे, तर त्यांनी आता लाडक्या बहिणीला आश्वासन दिलेलं आहे, शब्द दिलेला आहे। तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्व नागरिकांना खूप मोठे आश्वासन दिलेले आहे। तर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब काय म्हणाले आहेत ते आपण पाहूया। तर एकनाथजी शिंदे साहेब म्हणाले, आनंदात ठेवू इथला वारकरी, म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यातील, ठीक आहे, आनंदात ठेवू इथला वारकरी, आनंदात ठेवू इथला शेतकरी, आनंदात ठेवू इतका कष्टकरी, लाडक्या बहिणींचा आशीर्वाद भारी आणि मोदीजींच्या नेतृत्वात महाराष्ट्र घेईल भरारी, अशा आश्वासन त्यांनी दिलेलं आहे, अशी त्यांनी कविता या ठिकाणी म्हणून दाखवलेली आहे। ठीक आहे, तर बघा, नमस्कार लाडक्या बहिणींनो, खुशखबर। आज तारीख आहे 1 मे, आज आहे महाराष्ट्र दिन व कामगार दिन। सर्व लाडक्या बहिणींना, आपल्या चॅनलवरील सर्व सबस्क्रायबर, सर्व व्ह्यूअर्स सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। मराठी राजभाषा दिन निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आता बघा, किंग मेकर पॉवरफुल असे पॉलिटिशियन, महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी कालावधीमध्ये लोकप्रिय झालेले नेतृत्व असे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे प्रॉपर सातारचे आहेत। ठीक आहे, आणि एकनाथ शिंदे साहेबांनी केली आहे मोठी घोषणा। लाडक्या बहिणीला दिलेलं आहे त्यांनी मोठं आश्वासन। लाडक्या बहिणी आता खुश होणार आहेत, कारण की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले आहेत की लाडकी बहीण योजना आता कधीही बंद होणार नाही। लाडकी बहीण योजना बंद होणार नाही नाही नाही, ही काळ्या दगडावरची भगवी रेषा आहे। मैं एक तो कमिटमेंट करता नहीं और एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो मैं खुद की भी सुनता नहीं, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले आहेत। म्हणजे त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार, लाडक्या बहिणीला कायम लाभ मिळणार। बघा, अजून त्यांनी खूप मोठे विधान केलेले आहे। अजून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, किंग मेकर पॉवरफुल असे पॉलिटिशियन, तर त्यांनी काय म्हणाले आहेत आता आपण ते अपडेट पाहूया। तर एकनाथ शिंदे साहेब म्हणाले आहेत की, एकनाथ शिंदे साहेब म्हणजे लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ शिंदे भाऊ म्हणाले आहेत की, मी लाडकी बहीण योजना सुरू केली, मी मुख्यमंत्री होतो तेव्हा ही योजना सुरू झाली। मी मुख्यमंत्री होतो आणि दोन्ही उपमुख्यमंत्री होते, टीम म्हणून आम्ही ती योजना सुरू केली। लाडक्या बहिणींना किती अडथळे आले ते देखील माहीत आहे, परंतु आम्ही लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्याचा जो निर्णय घेतलाय, म्हणजे महायुती सरकारने, तो निर्णय कायम ठेवणार असं ते म्हटलेले आहेत। कोणी कितीही म्हटलं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असा शब्द, असं आश्वासन किंग मेकर पॉवरफुल पॉलिटिशियन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। ठीक आहे, म्हणजे लाडक्या बहिणींनो, तुम्ही निश्चिंत राहा, तुम्ही अजिबात घाबरायचं नाहीये। कसल्याही प्रकारे लाडकी बहीण योजनेला धक्का लागणार नाहीये। जोपर्यंत महायुती सरकार आहे, जोपर्यंत शिंदे साहेब आहेत, तुमचे लाडके भाऊ शिंदे भाऊ सत्तेमध्ये आहेत, तोपर्यंत लाडक्या बहिणींना लाभ मिळणारच, 100% पैसे मिळणार। पैसे मिळायला उशीर झाला तरी चालेल, परंतु तुम्हाला पैसे मिळणारच। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी विधान परिषदेमध्ये सुद्धा घोषणा केलेली आहे, लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। हा तुम्ही लाईव्ह फोटो त्या ठिकाणचा पाहू शकता। तर पाहू शकता, कधीही बंद होणार नाही, कसल्याही प्रकारे बंद केली जाणार नाही, असं त्यांनी लाडक्या बहिणीला, लाडक्या ताईला आश्वासन दिले आहे। तसेच तुम्हाला सर्वांना माहित आहे, लाडक्या बहिणींनो, महिला व बालविकास विभागाच्या ज्या सध्याच्या मंत्री आहेत, महायुती सरकारमध्ये आहेत, आदिती सुनील तटकरे,
तर ठीक आहे, आदिती तटकरे मॅडम यांनी सुद्धा घोषणा केलेली आहे विधानसभेमध्ये. त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे सर्वात जास्त लाभार्थी असलेली लाडकी बहीण योजना आहे, सर्वात लोकप्रिय योजना आहे, सर्वात बेस्ट योजना आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही असं सुद्धा त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काय म्हणले आहेत तर बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे, एक बार मैंने कमिटमेंट कर ली तो मैं कमिटमेंट पूरा करता हूं. आम्ही शेतकरी कर्जमाफी करणार म्हणजे करणारच. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. आम्ही त्याची रक्कम 2100 रुपये देखील करणार आहोत. काही लोकांना माझं नाव घेतल्याशिवाय जमत नाही. ना मैं गिरा ना मेरे हौसले गिरे, मुझे गिराने वाले खुद गिर गए असं किंगमेकर पॉवरफुल पॉलिटिशियन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे. म्हणजे त्यांनी लाडक्या बहिणीला थोडक्यात कमिटमेंट दिलेले आहे की लाडकी बहीण योजना अजिबात बंद होणार नाही. लाडक्या बहिणीला प्रत्येक महिन्याला पैसे मिळणार. एका वर्षामध्ये जवळपास 12 महिने असतात, म्हणजे 12 महिने तुम्हाला ही योजना सुरू राहणार. 12च्या 12 महिन्याचे 12 हप्ते दरवर्षी तुम्हाला जमा होणार. जोपर्यंत शिंदे साहेब सत्तेमध्ये आहेत तोपर्यंत लाडक्या बहिणीला पैसे मिळणार आहेत. 101% पैसे मिळणार आहेत. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजेच लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ देवाभाऊ त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद करणार नाही. आता केवळ लाडकी बहीण करायचं नाही तर त्यांना लखपती दिदी करायचं आहे असं सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ असा आहे की लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवलं जाणार. म्हणजे तुम्हाला लाखो रुपये या योजनेअंतर्गत महिलांना दिले जाणार आहे. हे पैसे म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील सर्व महिलांचा सन्मान असणार आहे. नारी शक्तीचा हा सन्मान असणार आहे. ठीक आहे, आता 2100 रुपये कधी मिळणार हाच प्रश्न सर्व लाडक्या बहिणींना सतावतोय. सर्व लाडक्या बहिणीच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की शिंदे साहेब आम्हाला 2100 रुपये कधी देणार. तर त्यांनी स्वतः त्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. काय म्हणाले आहे शिंदे साहेब तर बघा, लाडक्या बहिणींना 2100 रुपये योग्य वेळी देणार असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले आहेत. आता योग्य वेळी म्हणजे नेमकं कधी तर बघा, योग्य वेळी योग्य तो निर्णय घेतला जाईल आणि लाडक्या बहिणीला 1500 रुपयाऐवजी 2100 रुपये दिले जातील. म्हणजे तुम्हाला जी आत्ता सध्या रक्कम मिळते त्या रकमेमध्ये 600 रुपयांची वाढ केली जाईल आणि लाडक्या बहिणींच्या लाडक्या ताईंच्या बँक खात्यामध्ये प्रति महिना 2100 रुपये जमा केले जातील. तसेच किंगमेकर पॉवरफुल पॉलिटिशियन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काय म्हणाले आहेत, त्यांनी हे सुद्धा म्हटलेलं आहे की माझी सर्वात जास्त आवडती योजना कोणती असेल तर ती आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. तर बघा लाडकी बहिणींनो, लाडकी बहीण ही योजना जी आहे ही महाराष्ट्र राज्यातील आतापर्यंतची #1 योजना आहे. लोकप्रिय योजना आहे, सर्वात गाजलेली योजना आहे. आतापर्यंत एवढी प्रचंड योजना कोणतीच महाराष्ट्र राज्याच्या इतिहासामध्ये गाजली नव्हती. परंतु ही योजना ज्यावेळेस मुख्यमंत्री होते शिंदे साहेब त्यावेळेस त्यांनी ही सुरू केली आणि ही योजना कायम सुरू ठेवू असं आहे. बहिणीला 101% 2100 रुपये तर मिळणारच आहेत. बघा शिंदे साहेब काय म्हणाले आहेत, आम्ही एकदा का शब्द दिला तो शब्द पूर्ण करतो. बघा त्यांनी शब्द दिलेला 2100 रुपयाचा तो पूर्ण करणार. लाडक्या बहिणीला योग्य वेळी 2100 रुपये देणार. जोपर्यंत आम्ही सत्तेमध्ये आहोत तोपर्यंत लाडकी बहीण योजना सुरू राहणार. लाडक्या बहिणीला पैसे मिळत राहणार. एकनाथ शिंदे साहेब अजून काय म्हणाले आहेत त्यात आपण अपडेट पाहूया. तर बघा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणीला दिलेलं आहे मोठं आश्वासन. माझी सर्वात जास्त आवडती योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे. अनेकांनी याला विरोध केला, मात्र विरोध मोडून काढत आम्ही ही योजना सुरू ठेवली. कोणताही मायकाला आला तरी ही योजना बंद करू शकत नाही. लाडक्या बहिणीला 2100 रुपये देणार म्हणजे देणार असं किंगमेकर पॉवरफुल पॉलिटिशियन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणीला शब्द दिला आहे. याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत शिंदे साहेब सत्तेमध्ये आहेत, देवाभाऊ सत्तेमध्ये आहेत तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. लाडक्या बहिणीला 101% पैसे मिळणार आहेत. हे याच्यावरून स्पष्ट झालेलं आहे. आता बघा काही लाडक्या बहिणींना भरपूर दिवस झालं पैसे मिळत नाहीयेत. तर जर तुमच्यापैकी कोणी लाडकी बहीण अशी आहे का की केवायसी करूनही नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही, अशी कोणती लाडकी बहीण असेल तर कमेंटमध्ये होय टाका आणि तुमचं जे काही प्रॉब्लेम असेल तो कमेंटमध्ये टाका. तर बघा जर तुम्हाला पैसे मिळत नसतील तर याचं एकच कारण असेल की तुम्ही ई-केवायसी केली नसेल. जर ई-केवायसी करून पैसे मिळत नसतील तर तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे का, बँकेची केवायसी पूर्ण आहे का, सर्व गोष्टी चेक करून घ्या, मग तुम्हाला पैसे मिळतील. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभार्थ्यांच्या सुविधेसाठी, लाभार्थी महिलांच्या सुविधेसाठी विशेष हेल्पलाईन नंबर सुरू करण्यात आलेला आहे. योजनेशी संबंधित सर्व शंकांचे, तक्रारांचे निवारण आता होणार आहे. 181 या हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही कॉल करून संपर्क करू शकता.
ठीक आहे. मला कोणतीही शंका असेल लाडक्या बहिणींनो तर 181 नंबरवर फोन करा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल. आता बघा जी.आर आला की 4-5 दिवसात पैसे जमा होण्यास सुरुवात होते. तुम्हाला माहित आहे. तुमच्या खात्यात ₹1500 जमा झाले आहेत असे आता लाडक्या बहिणीला एक नाही तर थेट 2 मेसेज पडणार आहेत. पहिला मेसेज असणार आहे मार्च महिन्याचा, दुसरा मेसेज असणार एप्रिलचा आणि तिसरा मेसेज मे महिन्याचा. तो आत्ता नाही पडणार. तो तुम्हाला थोडा उशिरा हप्ता मिळणार आहे. हे 2 हप्ते तुम्हाला एक साथ मिळणार आहेत, एप्रिल आणि मे महिन्याचे. तसेच बघा लाडक्या बहिणींनो तसेच महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी घरकुल योजना 2026 सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे. तर घरकुल मंजूर झाल्यानंतर लाडक्या बहिणींना तसेच जे पण घरकुल योजनेचे लाभार्थी असतील त्यांना एकूण लाभ 2,10,000 रुपयाचा दिला जाणार आहे. तर याच्यामध्ये पहिला टप्पा असणार आहे पाया खोदण्यासाठी. तर पाया खोदण्यासाठी जो पहिला टप्पा असेल याच्यामध्ये 15,000 रुपयांचा लाभ दिला जातो. दुसरा टप्पा असतो बांधकाम लिंटल पातळीपर्यंत, याच्यामध्ये 70,000 रुपये मिळतील तुम्हाला. तर अशा प्रकारे थोडं बांधकामाचं काम चालू असेल तेव्हा. आणि तिसरा हप्ता असतो स्लॅब लेवलवरती. तर याच्यामध्ये तुम्हाला 30,000 रुपयाची रक्कम मिळते स्लॅब वगैरे पूर्ण करण्यासाठी. तर अशा प्रकारे याच्यातून लाभ मिळतो. तसेच अतिरिक्त लाभ तुम्हाला मिळवायचा असेल तर जर तुम्ही शौचालयाची नोंद केली तर तुम्हाला 12,000 रुपये मिळतात. वाढीव मदत 50,000 रुपयांची दिली जाते. रोजगार हमी मंजुरी 26,730 रुपयांची याच्यातून लाभार्थ्याला दिला जात असतो. लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आहे. लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे. 2-3 दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात आता सन्मान निधी जमा होणार आहे. हो लाडक्या बहिणींनो, तुम्ही खरं ऐकलंय. लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला मार्च हप्ता प्लस एप्रिल महिन्याचा हप्ता आता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. सर्वच पात्र लाडक्या बहिणींना खुशखबर आहे. तसेच बघा सुकन्या समृद्धी योजना आता सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचा उद्देश काय असणार आहे तर बघा SSY हा या योजनेचा शॉर्ट फॉर्म आहे. मुलींच्या उज्ज्वल भविष्याची खात्रीशीर गुंतवणूक, एक सुरक्षित सरकारी योजना, मुलींचे शिक्षण आणि लग्नासाठी आर्थिक तरतूद, उच्च व्याजदर आणि कर सवलतीचे लाभ दिले जातील. पात्रता आणि गुणवत्तेचे नियम काय असतील गुंतवणुकीचे तर बघा कोण पात्र आहे. 10 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या भारतीय मुलींच्या नावाने पालक खाते उघडू शकतात. योजनेचे फायदे आणि परतावा बघा चक्रवाढ व्याज आणि कर सवलत 8% पेक्षा जास्त व्याजदर आणि कलम 800 अशा प्रकारे हे असणार आहे. तर बघा ह्याच्यामधून रिटर्न वगैरे कसं मिळतं ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. तुम्ही रीड करा. जास्त तुमचा टाइमपास नाही करत किंवा जास्त वेळ वाया नाही घालवत आहे. नेक्स्ट आपण व्हिडिओ महत्वाचा आहे. ठीक आहे. तर परत एकदा सांगतोय, लास्ट टाइम सांगतोय, आतापर्यंत तर 12 मिनिटं झाला हा व्हिडिओ सुरू आहे. मी अजूनपर्यंत एकदाही बोललो नाही की व्हिडिओला लाईक करा किंवा चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा हे सांगायची गरज नाही पडली पाहिजे. तुम्ही जर रेग्युलर व्ह्यूवर असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करत जावा. तुमच्या एका लाईक सबस्क्राईबमुळे आम्हाला खूप चांगलं मोटिवेशन मिळत असतं. ठीक आहे. नवीन व्हिडिओ बनवण्यामध्ये आम्हाला जोश मिळत असतो. ठीक आहे. तर बघा शासन निर्णय जारी झालेला आहे. पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात आता थेट रक्कम जमा होणार आहे. सर्व लाभार्थ्यांनी आपल्या खात्याशी आधार कार्ड लिंक ठेवा. KYC पूर्ण असल्याची खात्री करा. एप्रिल मार्च महिन्याचा हप्ता आता वाटप होणार आहे. GR 2026 मार्च एप्रिल हप्ता वाटप आलेला आहे. लाडक्या बहिणींची अखेर प्रतीक्षा संपली. लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी. लाडक्या बहिणीच्या बँकेचा मेसेज लाडक्या बहिणीच्या मोबाईलवर आता पडणार आहे. सर्व पात्र लाडक्या बहिणींना हा लाभ 100% जमा होणार आहे. बघा पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट रक्कम आता जमा केली जाणार आहे. खात्याशी आधार लिंक व KYC पूर्ण असल्याची तुम्ही खात्री करून घ्या. बँक खात्याची माहिती व आधार लिंक तपासा. कोणत्याही अफवांवरती लाडक्या बहिणींनो तुम्ही विश्वास ठेवू नका. अधिकृत माहितीच तुम्ही फक्त फॉरवर्ड करा. लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये किती पैसे जमा झाले आहेत बघा. काही लाडक्या बहिणी अशा असतील ज्यांना पैसेच आले नसतील. काही लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचे 1500 मिळाले असतील. काही लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीचे मिळून थेट 4,500 रुपये मिळाले असतील. ठीक आहे. काही लाडक्या बहिणींना रेग्युलर पैसे मिळत असतील. तुमचं सध्याची पेमेंटची स्टेटस काय आहे ते कमेंटमध्ये नक्की टाका. तुमचे उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा. इतर बहिणींना ही माहिती मिळवण्यासाठी ही व्हिडिओ जास्तीत जास्त व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती हा व्हिडिओ शेअर करा. जेणेकरून ही महत्वाची माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा पाहायला मिळेल. तुम्हाला कोणत्या महिन्याचा हप्तापासून पैसे जमा झाले आहेत किंवा कोणत्या महिन्यापासून हप्ता जमा होत नाहीये हे लाडक्या बहिणींनो तुम्ही कमेंट करून सांगा. सर्व पैसे जमा झाले असतील तर लाईक करा, झाले नसतील तर कमेंट करा. ठीक आहे. आता आपण व्हिडिओच्या मेन टप्प्यामध्ये येणार आहोत. महत्वपूर्ण अशी अपडेट आता आपण पाहणार आहोत. ठीक आहे. तर बघा लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास आता सुरुवात झालेली आहे. लाडक्या बहिणीला मिळत आहे मार्चचा हप्ता प्लस
एप्रिलचा हप्ता डबल मेसेज तुम्हाला पडत आहे. हा SBI बँकेचा मेसेज तुम्ही पाहू शकता. 1500 रुपये क्रेडिट झालेले आहेत युअर अकाउंट नंबरवरती. तर अशा प्रकारे तुम्हाला 2 मेसेज येतील. पहिला मेसेज मार्च, दुसरा मेसेज एप्रिलचा. तुमचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा झाले असतील तर होय कमेंट करा. पैसे मिळाले नसतील तर नाही अशी कमेंट करा. तुम्हाला पैसे आता 100% मिळणार आहेत. आता काही लाडक्या बहिणींचा लाभ बंद होत आहे. काही लाडक्या बहिणींना पैसे मिळणे बंद झालेले आहेत. तर याचं कारण काय आहे? प्रमुख मेजर रिझन्स कोणते आहेत? तर पहिलं कारण आहे या लाडक्या बहिणींचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक नाहीये. दुसरं कारण आहे KYC करताना चुकीचा पर्याय या लाडक्या बहिणींनी निवडलेला आहे. तिसरं कारण आहे KYC अपूर्ण असणे. चौथं कारण आहे एका रेशनवर 2 पेक्षा अधिक लाभार्थी असणे. पाचवं कारण आहे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असणे. सहावं कारण आहे घरात 4 चाकी वाहन असणे. तर ही काही मेजर रिझन्स आहेत याच्यामुळे लाडक्या बहिणीला लाभ मिळत नाहीये. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर दर महिन्याला पैसे मिळवायचे असतील तर तुम्हाला याच्यापैकी काही गोष्टी, मेजर गोष्टी तुम्हाला फॉलो कराव्याच लागतील. 100% तुम्हाला या गोष्टी फॉलो करावीच लागतील. तर पहिली गोष्ट, तुम्हाला KYC करावीच लागणार आहे. दरवर्षी करावी लागणार आहे. तुमची KYC पूर्ण झाली आहे का चेक करून घ्या. तुम्हाला योजनेचा हप्ता का जमा होत नाही हे सुद्धा चेक करून घ्या. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी महिन्याचा 85 रुपये तुम्हाला जमा झालेत का हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला पाठीमागचा फेब्रुवारीचा हप्ता मिळाला आहे का हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला फेब्रुवारी, जानेवारी, नोव्हेंबर, डिसेंबरचे हप्ते मिळाले नसतील तर काळजी करू नका. तुमचे हे जे थकीत हप्ते आहेत, म्हणजे जे पेंडिंगला हप्ते पडलेले आहेत, हे सुद्धा तुम्हाला चालूच्या हप्त्यासोबत मिळतील. फक्त तुम्ही KYC करून घ्या. बाकी सर्व डॉक्युमेंट्स व्यवस्थित ठेवा. तुम्हाला इतर कोणती समस्या असेल तर लाडक्या बहिणींनो कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या सर्व प्रश्नाची तुमचा हा भाऊ नक्कीच तुम्हाला मदत करेल. कमेंटमध्ये तुम्हाला नक्की रिप्लाय दिला जाईल. ठीक आहे. जे पण तुम्हाला अडचण असेल, लाडकी बहीण योजनेसंदर्भात तक्रार असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा. ठीक आहे. आता बघा, लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजेच लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ देवभाऊ यांनी लाडक्या बहिणीला खुशखबर दिलेली आहे. लाडक्या बहिणीला आनंदाची बातमी दिलेली आहे. 2-3 दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात आता सन्मान निधी जमा होणार आहे. सर्व लाडक्या बहिणीला पैसे मिळणार आहेत. मार्च महिन्याचा हप्ता, एप्रिल महिन्याचा हप्ता आता लाडक्या बहिणीला, लाडक्या ताईला जमा होत आहे. लाडकी बहीण योजनेसाठी KYC करताना काही लाडक्या बहिणींना नाव यादीत नाही, बेनिफिशियरी नॉट फाउंड असा मेसेज येत आहे. अशा बहिणींनी घाबरू नये. फक्त अशाच लाडक्या बहिणींची KYC पूर्ण होते ज्यांचं नाव यादीमध्ये आहे. जर तुमचं नाव यादीत नाही तर तुमची KYC ऑलरेडी झालेली आहे असं आहे. तर KYC करताना आधार कार्ड सोबत घ्या, रेशन कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर, एवढ्या 4 गोष्टींची तुम्हाला आवश्यकता पडणार आहे. लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आहे. लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे. हेल्पलाईन नंबर तुमच्यासाठी सुरू केलेला आहे 181. बँक आधार लिंकिंग तुम्ही तपासायचं आहे. तसेच तुमच्या अंगणवाडी सेविका यांना तुम्ही भेट द्यायची आहे. 31 मार्च ही शेवटची मुदत होती, परंतु ती 30 एप्रिल पर्यंत मुदतवाढ KYC साठी वाढवली होती, परंतु ती ही मुदत आता संपलेली आहे. आता कोणालाही KYC करता येणार नाही, कारण की KYC ची अंतिम फायनल मुदत संपलेली आहे. तहसील अथवा पंचायत समिती, महिला व बालविकास विभागात जाऊन तुम्ही तक्रार सुद्धा करू शकता. आता बघा, लाडकी बहीण योजनेच्या कपातीच्या बातम्या पूर्णतः तथ्यहीन आहेत. असं सांगितलं जात आहे की लाडकी बहिणी अपात्र झाल्या वगैरे, हे सगळं फेक आहे. कोणत्याही लाडक्या बहिणीला अपात्र केलेलं नाहीये. जेवढ्या पण लाडक्या बहिणी या योजनेच्या सर्व निकष, अटी, शर्तीमध्ये बसतायत अशा लाडक्या बहिणींना 100% लाडकी बहीण योजनेमधून लाभ दिला जात आहे. त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नका, अफवांवरती विश्वास ठेवू नका. आता बघा, ऑनलाईन डेटा आता अपडेट होत आहे. रखडलेले हप्ते मिळवण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. लाडक्या बहिणीची 4 महिन्याची प्रतीक्षा संपणार आहे. ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर पासून पैसे मिळाले नाहीत, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी हे 4ही थकीत हप्ते मिळणार आहेत. सोबत मार्च, एप्रिलच्या हप्त्यासोबत हे सर्व हप्ते तुम्हाला एकत्रितपणे आता वाटप केले जाणार आहेत. म्हणजे या लाडक्या बहिणींना थेट 5-6 हप्त्याचे पैसे आल्यामुळे या लाडक्या बहिणींना थेट लॉटरीच लागणार आहे. आता बघा, लाडक्या बहिणींनो, तुम्ही काळजी करण्याची गरज नाहीये. ज्यांना KYC दुरुस्ती केलेली आहे त्यांना हक्काचे पैसे मिळणार आहे. थोडा तुम्हाला संयम ठेवावा लागणार आहे. सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने आता पैसे जमा होणार आहेत, हप्ता जमा होणार आहे. तुमचा कोणत्या महिन्याचा हप्ता रखडला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. नोव्हेंबरचा रखडला आहे, डिसेंबरचा रखडला आहे, जानेवारी की पाठीमागचा रिसेंटली फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला मिळाला नाहीये आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यामधून पाहत आहात, कोणत्या जिल्ह्यातून पाहताय कमेंटमध्ये नक्की सांगा. आता बघा, तुम्हाला माहित आहे सगळीकडे गॅसचं वगैरे प्रॉब्लेम झाले होते. याच्यावरती आता शासनाने निर्णय घेतलेला आहे. साठेबाज आणि काळाबाजार करणाऱ्यांना सरकारने आता कडक इशारा दिलेला आहे.
जीवनावश्यक वस्तू लागू झाल्यामुळे ठीक आहे लागू झाल्यामुळे आता पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा पुरवठा विना अडथळा आणि योग्य दरातच आता होणार आहे. राज्यात आता गाव तेथे स्मशानभूमीसाठी जमीन नसलेल्या गावांची बनणार स्वतंत्र यादी. मुख्यमंत्री देवाभाऊंनी केली आहे घोषणा. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या स्मशानभूमींच्या दुरुस्तीसाठी आता देण्यात येणार आहे निधी, असं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे. तसेच बघा, लाडक्या बहिणीसाठी मोठी खुशखबर आहे. लाडक्या बहिणीसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. मार्चमध्ये 3 हप्ते एकत्रित आता जमा होणार आहेत. पाठीमागचे थकीत हप्ते मार्च एप्रिल सोबत तुम्हाला मिळणार आहेत. थकीत हप्ते सुद्धा लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता जमा केले जाणार आहेत. पहिला हप्ता तुम्हाला जमा होईल, दुसरा जमा होईल, तिसरा आणि चौथा सर्व एकत्रित हप्ते मिळणार आहेत. लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आहे. लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्यातील लाखो महिलांसाठी महत्त्वाची ही अपडेट असणार आहे. लवकरच तुम्ही बँक खाते तपासायचे आहे. तिन्ही हप्ते तुम्हाला आता एकत्रितपणे जमा केले जाणार आहेत. तसेच नवीन योजना आलेल्या आहे. या योजनेचं नाव आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. मनरेगा जॉब कार्डची KYC करणे आवश्यक असणार आहे. तर मनरेगा अंतर्गत प्रमुख योजना आणि लाभ काय दिला जातो हे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. तर बघा, अपुरी कागदपत्रे, मुदतीत प्रक्रिया पूर्ण करता येत नाही, तसेच अपात्र होण्याची भीती, नाव वगळले जाण्याची शक्यता आता भरपूर लाडक्या बहिणींमध्ये होती. तर कोणतीही लाडकी बहीण अपात्र होणार नाही. जेवढ्या पण पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना लाभ मिळणार आहे, हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे. म्हणजे ज्या पण लाडक्या बहिणी अटी शर्ती निकषमध्ये बसतायत त्यांचा 1500चा लाभ कायमचा बंद केला जाणार नाहीये. ज्या बसत नाही त्यांचाच फक्त 1500चा लाभ बंद केला जाईल. ठीक आहे. आता बघा, हप्ता कधी येणार, लाडक्या बहिणी प्रतीक्षेमध्ये आहेत. तर बघा, सूत्रांच्या माहितीनुसार 2 महिन्याचे 3000 रुपये एकत्र मिळणार आहेत. तुम्हाला ऑलरेडी फेब्रुवारीचा हप्ता मिळालेला आहे. आता मार्च हप्त्यासोबत एप्रिल महिन्याचा हप्ता सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. केव्हा पैसे येणार, तर बघा, पाठीमागे सांगण्यात आलं होतं की 10 एप्रिल पर्यंत पैसे येतील, परंतु आता एप्रिल महिना संपला तरी सुद्धा प्रक्रिया अजून सुरू आहे. KYC ची प्रक्रिया पूर्ण झाली, अर्जांची पडताळणी झाली. आता पात्र महिलांच्या बँक खात्यात दोन्ही हप्ते एकत्रपणे वाटप केले जाणार आहेत. ज्या लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळाला नाहीये किंवा नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता मिळाला नाहीये, असा कोणत्या लाडक्या बहिणी असतील तर त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला पैसे का मिळत नाही त्याचं उत्तर नेक्स्ट व्हिडिओत दिलं जाईल किंवा कमेंटला रिप्लाय देऊन तुम्हाला आवश्यक ती माहिती प्रोव्हाइड केली जाईल. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणीचा लाभ बंद झाला आहे त्यांनी नक्की कमेंट करा. ठीक आहे. आता बघा, आज जारी होण्याची दाट शक्यता आहे. लाभाची प्रक्रिया वेगवान, थेट बँक खात्यात लाभ जमा होणार. सर्व अपडेट सर्वात आधी आपल्या मराठी निकेत या युट्यूब चॅनलवरती. आता बघा, शासकीय GR आलेला आहे. लाडक्या बहिणींच्या लाडक्या ताईंच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. मार्च एप्रिल हप्ता सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहे. संजय गांधी निराधार या योजनेचा जर तुम्ही लाभार्थी असाल तर तुमच्या बँक खात्यामध्ये मार्च महिन्याचा हप्ता जमा करण्यात आलेला आहे. या ठिकाणी तुम्ही प्रूफ पाहू शकता. ठीक आहे. तर लाडकी बहीण योजनेमध्ये पाठीमागे अनेक बहिणींनी KYC चुकवली होती. तर दुरुस्ती पूर्ण झालेली असेल, सर्व गोष्टी ओके असतील तर त्या लाडक्या बहिणींना आता लाभ पुन्हा एकदा सुरू होत आहे. आता बघा, लाडकी बहीण योजनेची KYC करताना भरपूर महिलांना अडचण येत होत्या की OTP वगैरे येत नाही, KYC अडकली आहे किंवा एरर वगैरे येत होता की ऑलरेडी KYC झालेली आहे. तर ज्यांना एरर येत होता त्यांची KYC पूर्ण आहे, तुम्ही काळजी करू नका. ठीक आहे. आता बघा, खुशखबर, लाडक्या बहिणीसाठी खुशखबर. आज आलेला आहे पहिला GR. हप्ता वितरण सुरू झालेला आहे. 1500 रुपयाचा लाभ लाडक्या ताईंच्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता जमा करण्यात सुरू झालेला आहे. हप्ता वितरण सुरू झालेला आहे. 100% लाडक्या बहिणींना आता पैशाचं वितरण होणार आहे. लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता पैसे जमा झालेले आहेत. तुमच्या बँक खात्यात पैसे आले आहेत का नक्की चेक करा. 1500 रुपये क्रेडिटेड टू युअर अकाउंट नंबर असा आता मेसेज पडण्यास सुरुवात झालेली आहे. 1500चे डबल हप्ता आता सर्व लाडक्या बहिणीला मिळणार आहे. देवाभाऊंनी दिली लाडक्या बहिणीला आनंदाची बातमी. लाडक्या बहिणीसाठी खुशखबर. लाडक्या बहिणींना लाडक्या ताईंना आता एप्रिल प्लस मार्च महिन्याचा हप्ता जमा होणार आहे. काही दिवसातच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये हे दोन्ही हप्ते आता वाटप केले जाणार आहेत. 100% आता लाडक्या बहिणीला एकत्रपणे 3000 रुपयाची रक्कम मिळणार आहे. आता बघा, भरपूर बहिणी विचारत होत्या मार्च महिना संपला, एप्रिल महिना संपला तरी आम्हाला पैसे आलेले नाहीयेत. लाडकी बहीण योजना सुरू आहे की लाडकी बहीण योजना बंद झाली का, कधी 1500 रुपये जमा होणार, कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र झाल्या. तर बघा, लाडकी बहीण योजना सुरूच आहे. KYC मुळे पैसे येत नव्हते हे कारण आहे. कारण की 30 एप्रिल ही जी तारीख आहे बघा, 30 एप्रिल ही शेवटची तारीख होती KYC साठी.
त्याच्यामुळे ते पैसे येत नव्हते. आता ती तारीख झालेली आहे. KYCची मुदत संपलेली आहे. त्यामुळे आता ताबडतोब शासन निर्णय होईल आणि मार्च आणि एप्रिल महिन्याचा जो काही हप्ता आहे तो लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता टाकण्यास सुरुवात केली जाईल. तसेच बघा, काही लाडक्या बहिणींना KYC करताना अशा प्रकारे एरर येत होता. हा आधार क्रमांक KYCच्या KYC दुरुस्तीच्या यादीत नाही. तर याचा अर्थ असा आहे की जर तुम्हाला असा एरर येतोय तर तुमची KYC ऑलरेडी कंप्लीट झालेली आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला असा एरर येतोय. त्यामुळे घाबरून जाऊ नका, टेन्शन घेऊ नका. तुमची KYC पूर्ण आहे. किंग मेकर पॉवरफुल पॉलिटिशियन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आता घोषणा केलेली आहे. त्या बघा या ठिकाणी माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुख्य नेते आहेत शिवसेना पक्षाचे. ठीक आहे, त्यांनी घोषणा केलेली आहे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात ताबडतोब पैसे टाकण्याचे आदेश दिलेले आहेत. आता बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. तर स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे. एकूण 36 जिल्हे आहेत, 6 विभाग आहेत. पहिला विभाग आहे कोकण विभाग, पुणे विभाग, नाशिक विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग, अमरावती विभाग आणि नागपूर विभाग, हे 6 विभाग आहेत आणि 6 विभागामध्ये 36 जिल्हे आहेत. ठीक आहे, तर कोणत्या जिल्ह्यात पहिले पैसे येणार, कोणत्या जिल्ह्यात लेट पैसे येणार, संपूर्ण अपडेट पाहूया. तर बघा, छत्रपती संभाजीनगर या विभागात 8 जिल्हे येतात, कोकण विभागात 7 जिल्हे, नागपूर विभागात 6 जिल्हे, पुणे, नाशिक, अमरावती प्रत्येकी 5 जिल्हे. ठीक आहे, या तिन्ही विभागामध्ये प्रत्येकी 5-5 जिल्हे येतात. ठीक आहे, क्षेत्रफळानुसार विभाग मोठ्यापासून लहानापर्यंत छत्रपती संभाजीनगर 64,893 किमी, तर सर्व क्षेत्रफळानुसार हा ठीक आहे विभाग आहे. दुसरा विभाग आहे मोठा नाशिक विभाग, तिसऱ्या क्रमांकाचा मोठा विभाग आहे पुणे विभाग, चौथ्या क्रमांकाचा मोठा विभाग आहे नागपूर विभाग, 5व्या क्रमांकाचा मोठा विभाग आहे अमरावती विभाग, 6व्या क्रमांकाचा मोठा विभाग आहे कोकण विभाग. तर महत्त्वाची माहिती, महाराष्ट्रात 5 प्रादेशिक विभाग मानले जातात. सर्वात नवीन जिल्हा आहे पालघर. ठीक आहे, तर या सर्व जिल्ह्यामध्ये आता टप्प्याटप्प्याने हप्ता वाटप होणार आहे. तर सर्वात पहिले जे पैसे येणार आहेत ते पैसे येणार आहेत छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्ह्यामध्ये, त्यानंतर कोकण विभाग, पुणे विभाग, नाशिक विभाग, नागपूर विभाग आणि अमरावती विभाग. टप्प्याटप्प्याने सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत. आता लाडक्या बहिणींसाठी अपडेट आहे. लाडक्या बहिणीला दरवर्षी KYC करावी लागणार आहे. आता तसं परिपत्रकच निघालेलं आहे. दरवर्षी तुम्हाला जून किंवा जुलै महिन्यामध्ये KYC करावी लागणार आहे. तसेच आता बघा, मराठी निकेत या यूट्यूब चॅनलवरती सध्या सुरू आहे स्पेशल असा गिव्हअवे. आपल्या चॅनलवरती सध्या 1,35,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. ज्या दिवशी आपल्या मराठी निकेत चॅनलवरती 200K होतील, 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील, त्या दिवशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून 2 पैठणी साड्या वाटप केल्या जातील. तर या पैठणी साड्या जिंकण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. एक रॅन्डम कमेंट पिक केली जाईल. जे पण लकी विनर ठरतील त्यांना ज्या दिवशी 2 लाख सबस्क्रायबर होतील त्या दिवशी चांगल्या व दर्जेदार क्वालिटीची पैठणी साडी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दिली जाणार आहे. तर तुम्ही सुद्धा जिंकू शकता पैठणी साडी. आता KYC दुरुस्तीची मुदत संपलेली आहे. ठीक आहे, आता लाडक्या बहिणींच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की दादा, आम्हाला मार्च हप्ता आणि एप्रिल हप्ता एकत्र मिळणार का? हो, तुम्हाला दोन्ही हप्ते एकत्र मिळणार. परंतु तुम्हाला हे हप्ते कधी वाटप होणार? तर बघा, मिळालेल्या माहितीनुसार एक तर तुम्हाला 2 मे व 3 मे दरम्यान पैसे वाटप होतील किंवा 8 मे पर्यंत पैसे वाटप होतील, अशी सूत्रांनी अपडेट दिलेले आहे.